तो म्हणत ते संपूर्ण न देता वचन निर्मुक्त होतील ऋणमुक्त कैसे ते फकीर नव्हता हा इतरांपरी हा काय कोणी होता भिकारी काहीही पडता जयाचे करी जाईल माघारी परतोन जाहले नव्हते दिवसगत बोलल्याच दिशी मागुता येत परी ते कोणीही फकीर अपरिचित म्हणून साशंकित अप्पाताई आरंभी मागणे करीते वेळी 6 रुपये होते जवळी परी ती रक्कम हाता वेगळी तदर्थ केली ना त्यांनी असो आप्पांवरी प्रेम नसते फकीर वेशे बाबा काय येते जरी दक्षिणेचे मिश न करीते कथेस येते रस कैचे आप्पा साहेब केवळ निमित्त तुम्हा आम्हा एकची गत जरी आरंभी गोड हेत प्रसंगी आचरित प्रसंगासम आपण सर्व वाग्दानी तत्पर दानकाळी शंका फार जीव होई खालीवर निश्चितता तर दुर्लभ तथापि हित आणि मित बोलेल बोला ऐसेच जो वागेल खरे करून दावील निज बोल एकादाच लाल हरीचा असो जो भक्त अनन्य भाविक जो जो जे जे अर्थी कामुक असो ऐहिक वा आमुष्मिक साई फलदायक समर्थ जरी हे आप्पा साहेब हुशार आंग्ल विद्या विभूषित चतुर आरंभी 40 टिकल्याच पगार देतसे सरकार तयाते ते पुढेही छबी लाधता हळूहळू वाढू लागता 40च्या बहुगुणे वरता पगार आता झालासे एकाची या दशगुणे देता दशगुणे अधिकार दशगुणे सत्ता हा तो अनुभव हातो हाता सकळा देखता बाबांचा शिवाय परमार्थाची दृष्टी वाढीस लागे निष्ठेच्या पोटी ही काय आहे सामान्य गोठी विचित्र हातोटी बाबांची पुढे आप्पा साहेब मागती फकीराने दिलेली विभूती पाहू जाता ती पुडी होती प्रेमे पाहती उघडून उदी समवेत पुष्पे अक्षता पुडी माझी निघाली तत्वता ताईत बनवून अतिपूज्यता बांधिली निजहस्ता माझारी पुढे बाबांचे दर्शन घेता स्वये बाबांनी जो दिधला होता तो केसही अति प्रेमळता घातला ताईता माझारी काय बाबांच्या उदीचे महिमान उदी शंकराचे ही भूषण भावे भाळी करी जो चर्चन विघ्न निरसन तात्काळ करूनी मुखमार्जन स्नान करी जो नित्य उदी विलेपन चरण तीर्थ समवेत पान पुण्य पावन होईल तो शिवाय या उदीचा विशेष सेविता होईल पूर्णायुष होईल पातक निरसन अशेष सुख संतोष सर्वदा ऐसे या गोड कथामृताचे पारणे साईने केले आप्पा कारणे तेथ आपण आगंतुक पाहुणे यथेष्ट जेवणे पंक्तीस पाहुणे अथवा घरधनी उभयांसी एकची मेजवानी प्रपंच नाही रसास्वादनी स्वानंद भोजनी भातृप्त हे माड साई चरणी शरण पुरे आता हे इतुकेच श्रवण पुढील अध्यायी होईल कथन याहून महिमान उदीचे उदी चर्चन साई दर्शन हाड्याव्रण निर्मूल निरसन नारू निवारण ग्रंथीज्वर हरण अवधान पूर्ण परिसावे स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते उदी प्रभावो नाम त्रयस्त्रिंशत्तमोऽध्याय संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 34।
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्यां नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। पूर्वील अध्यायी उदी महिमान केले यथा तथ्य कथन, प्रकृताध्यायी ही तेच निरूपण, विवरू गुणलक्षण पुढारा। तीच मागील कथेची संगती, तेच उदीचे वैभव संप्रती। श्रोती परिसिजे स्वस्थ चित्ती, सुख संवित्ती प्रीत्यर्थ। रोग दुर्धर हाड्यावरण, कोण्याही उपायी होईन शमन। साई हस्तीच्या उदीचे चर्चन, करी निर्मूलन व्यथेचे। ऐशा या उदीच्या कथा अनेक, दिग्दर्शनार्थ कथितो एक। श्रवण करिता वाटेल कौतुक, अनुभवपूर्वक म्हणून। जिल्हा नाशिक मालेगावी, डॉक्टर एक पदवीधर पाही। होती तयांचे पुतण्यास काही, व्यथाजी राहीन औषधे। स्वये वैद्य स्नेही वैद्य, केले उपचार नानाविध। कुशल शस्त्रक्रिया प्रबुद्ध, थकले निर्बुद्ध जाहले। रोग तो होता हाड्यावरण, रूढ अपभ्रंश हाड्यावरण। व्याधी महादुर्धर विलक्षण, येईना गुण औषधे। सर्वोपचार देशी विदेशी, झाले फिटली सर्व असोशी। करोनी पाहिले शस्त्रक्रियेशी, काहीही यशस्वी होईना। पुतण्या तो वयाने लहान, वेदना त्या न होती सहन। कष्टे कासावीस प्राण, उद्विग्न मन आपतेष्ट। जाहली उपाय परमावधी, यत्किंचितही शमेना व्याधी। तया आपतेष्ट संबंधी, म्हणती आराधा दैवते। देवदैवते कुलस्वामी, यातून कोणीही येईना कामी। कानी आले शिर्डी ग्रामी, अवलिया नामी वसे हे। ते शिर्डीचे संत प्रवर, साई महाराज योगीश्वर। केवळ दर्शने व्याधी परिहार, करीती साचार परिसिले। हेत उपजला साई दर्शनी, निश्चित केले माता पितयांनी। पाहू हा तरी उपाय करूनी, नाव घेऊनी देवाचे। म्हणती तो महान अवलिया, तेणे निजहस्ते उदी लाविलिया। दुर्धर रोग जाती विलया, अनुभव घ्यावया कायवेचे। चला वंदू तयाचे पाय, करून पाहू शेवटचा उपाय। तेणे तरी टळो हा अपाय, तरणोपाय हा एक। असो पुढे ते माता पितर, करूनिया आवरा आवर। होऊनी साई दर्शना आतुर, शिर्डीस सत्वर पातले। येताच बाबांचे दर्शन घेतले, चरण वंदूनी लोटांगणी आले। दुःख बाळाचे निवेदन केले, उभे ठेले सन्मुख। विकळवाणी जोडूनी पाणी, विनटोनी श्री साई चरणी। मुख करोनी केविलवाणी, करीती विनवणी साईंसी। व्यथा पीडित हे बाळ म्हणती, दुःख न देखवे आम्हा प्रती। सुचेन काय करावे पुढती, दिसेना धडगती आम्हा ते। पुत्र दुःखाच्या अवकळा पाहता, थोर शिणलो साई समर्था। तरी अभयकर याची ये माथा, ठेवूनी व्यथा निवारावी। परिसोन आपुले महिमान, केले आम्ही येथवर आगमन। अनन्य भावे आलो शरण, एवढे जीवदान द्या आम्हा। तव तो साई करुणामूर्ती, आश्वासिता होय तया प्रती। मशिदीच्या आश्रया जे येती, तयान दुर्गती कल्पांती। आता तुम्ही निश्चिंत असा, उदी घ्या त्या व्रणावर फासा। येईल गुण 8 दिवसा, ठेवा भरवसा देवावरी। मशीद नव्हे ही द्वारावती, येथे जयांचे पाय लागती। तात्काळ क्षेम आरोग्य पावती, येईल प्रतीती तुम्हाही। येथे येता आराम न पडे, हे तो कालत्रयी ही न घडे। जो या मशिदीची पायरी चढे, तयाचे बेडे पार जाणा। पुढे बाबांचे आज्ञे करून, व्यथितास सन्मुख बैसवून। पायावर बाबांनी हात फिरवून, कृपावलोकन तै केले। व्यथा ही तो केवळ दैहिक, असे ना का ती दैविक। अथवा दुर्धर मानसिक, समूल हारक दर्शन। पाहोनी श्री साईंचे मुख,
ठाईच विराले सकळ दुःख, सेवन करिताची वचन पियुख, परम सुख रोगिया. असो पुढे ते तैसेच तेथ, राहिले 4 दिवस पर्यंत. गेला व्याधीस आराम पडत, विश्वासही जडत साईपदी. तदनंतर ती 3 जणे, बाबांची या पूर्ण अनुमोदने. परतली आनंद निर्भर मने, संतुष्टपणे गावासी. हा काय लहान चमत्कार, हाड्याव्रणास पडला उतार. उदी आणि कृपेची नजर, हाच की उपचार अपूर्व. ऐसे हे महापुरुष दर्शन, भाग्ये लाधता आश्वासन. कल्याणकारक आशीर्वचन, तेणेच निर्मूलन व्याधीचे. असो काही दिवस जाता, उदी व्रणावर लाविता सेविता. घाय भरला सुकता सुकता, लाधला आरोग्यता तो मुलगा. ऐकून मालेगावी हे चुलता, साई दर्शनी उपजली उत्सुकता. मनी म्हणे मुंबईला परतता, पुरवू आतुरता एवढी. पुढे मुंबई लागी जाई निघती, मालेगावी मनमाडावरती. घातला कोणी विकल्प चित्ती, निश्चय त्यागिती शिर्डीचा. सत्कार्याची ऐसीच रीती, आरंभी कुत्सित जन मोडा घालिती. लोकप्रवादा बळी न पडती, अंती सद्गती तयांसची. मग ते संत दर्शन डावलुनी, गेले थेट मुंबई लागुनी. उरली रजा अलिबागेस राहुनी, भोगावी मनी हा संकेत. ऐसा निश्चय जाहल्यावरी, 3 रात्री हारोहारी. ऐकिला ध्वनी निद्रे माझारी, अजून मजवरी अविश्वासना. लागोपाठ ही अशरीरवाणी, ऐकूनी डॉक्टर विस्मित मनी. निश्चय केला शिर्डी प्रयाणी, अन्वर्थ ध्वनी वाटला. परी एकासी दूषित ज्वर, डॉक्टरांचेच तया उपचार. तयास आराम पडलियावर, निघणे सत्वर ठरविले. परी तो ज्वर मोठा प्रखर, गुणान येती काही उपचार. पडेन लवमात्र ही उतार, घडेन सत्वर निर्गमन. मग ते मनी करीती निर्वाण, जरी आज यास येईल गुण. तरी मी उद्याच न दवडिता क्षण, शिर्डीस प्रयाण करीन. ऐसा करिता दृढ संकेत, प्रहरा 2 प्रहरा ज्वरही उतरत. जाहला सफल तयांचा हेत, निघाले शिर्डी प्रत डॉक्टर. यथा संकल्प शिर्डीस गेले, मनोभावे चरण वंदिले. बाबांही अंतरीचे अनुभव पटविले, लक्ष जडविले निजसेवे. मस्तकी हस्त साशीर्वाद, ठेविला दिधला उदी प्रसाद. पाहुनी साईंचा महिमा अगाध, विस्मयाविद्ध जाहले. राहिले तेथे 4 दिवस, परतले डॉक्टर आनंद मानस. पुरे न होता 15 दिवस, गेले विजापुरास बढतीवर. हाड्याव्रणाची या ओढी, आली साई दर्शन परवडी. जडली संत चरणी गोडी, जोडिली जोडी अक्षयी. असेच एकदा डॉक्टर पिल्ले, नारू व्यथेने व्याकुळ झाले. एकावर एक 7 झाले, बहुत कष्टले जीवाला. साई बाबांचे भारी प्रेम, भाऊ आवडते टोपण नाम. भाऊचे नित्य कुशल क्षेम, पुसावे परम आवडीने. मशिदी माझी सांज सकाळ, कठड्या सन्निध भाऊचे स्थळ. भाऊ पाशी बहुत काळ, गोष्टींचा सुकाळ परस्परा. भाऊ पाहिजे चिलीम ओढिता, भाऊ पाहिजे विडी फुंकिता. भाऊ पाहिजे न्याय निवडिता, जवळ नसता कर्मेना. असो ऐसी तयांची कथा, दुस्सह होऊनी नारूची व्यथा. भाऊंनी अंथरुण धरिले विकलता, दुःखोद्वेगता दुर्धर. ऐसा तो प्रसंग दारुण, मुखी साई नामस्मरण. पुरे यातना बरे ते मरण, पातले शरण साई ते. पाठविती बाबांस सांगून, कंटाळलो हे दुःख भोगून. काय हे किती अंगाला व्रण, नाही मज त्राण सोसावया. शुद्धाचरणे वर्तता, का मजला हे दुःखावस्था. दुष्कर्माच्या वाटेन जाता, का मम माथा पाप हे. मरणप्राय नारूच्या वेदना,
बाबा न आता सोसवती आपण, याहून आता येऊ द्या मरण. भोगीन यातना पुढारा, भोगिल्या विण नाही गती. आणिक जन्म घेऊ लागती, परी प्रारब्ध भोग कधीही न चुकती. मीही मंदमती हे जाणी, सुखे घेईन 10 जन्म. तेथे हे भोगीन माझे कर्म, कराया प्राकृत जन्माचा उपरम. एवढा हा धर्म मज वाढा, पुरे आता या जन्माचे जिणे. सोडवा मज जीवे प्राणे, नको आता हे कष्ट सोसणे. हेच मागणे मागतो, परिसून प्रार्थना सिद्ध राणा. दया उपजली अंतःकरणा, डॉक्टर पिल्ल्यांची या समाधाना. वर्षले करुणामृत ते सेवा, मग भक्त काम कल्पद्रुम. पाहुनी दुःखावस्था ती परम, करावया लागी तिचा उपशम. काय उपक्रम मांडिला, निरोप आणिला दीक्षितांनी. बाबांनी ते वृत्त परिसुनी, म्हणाले सांग तयास जाऊनी. निर्भय मनी राही तू, आणिक तयास पाठविती सांगू. किमर्थ 10 जन्मांचा पांगू, अवघ्या 10 दिवसांचा भोगू. भोगू विभागून परस्पर, मोक्ष स्वार्थ वा परमार्थ. द्यावया मी असता समर्थ, हाच का तुझा पुरुषार्थ. मरणानर्थ मागसी, आणवा तयास उचलूनी. भोग हा साहू की तो भोगुनी, जावेन ऐसे गांगरुनी. आणावा मारूनी पाठीवर, असो डॉक्टर ऐसिये स्थिती. आणिले तात्काळ मशिदी प्रती, पाठीचा तक्क्या काढुनी हाती. दिधला तया प्रती बाबांनी, ठेविला आपुले सव्यभागी. फकीर बाबा बैसत ते जागी, म्हणाले टेकून पडये उगी. चिंता वाउगी करू नको, करी स्वस्थ लांब पाय. जेणे तुझला आराम होय, संचित संपेना भोगिल्याशिवाय. खरा उपाय तो हाची, इष्टानिष्ट सुख दुःख. संचितानुसार अमृत वा विख. हे प्रवाह पतित द्वंद्व देख, धरीन हरिख वा शोक. जे जे येईल ते ते साहे, अल्ला मालिक वाली आहे. सदा तयाच्या चिंतनी राहे, काळजी वाहे तो सारी. चित्त वित्त काया वाणी, सहित रिघावे तयाचे चरणी. असता निरंतर तयाचे स्मरणी, दिसेल करणी तयाची. तव ते वदती पिल्ले डॉक्टर, पट्टी बांधिती नारूवर. नाना साहेब चांदोरकर, परीन उतार काहीच. बाबा म्हणती नाना पागल, पट्टी सोड तू मरशील. आता काऊ येऊन टोचील, मग तू होशील चांगला. असो ऐशा वार्ता चालता, अब्दुल आला तात्काळ वरता. पण त्यात तेल घालावया करिता, काय अवचिता तै घडले. मशीद आधी ती साकड, भक्तांची होत बहुत भीड. त्यातची पिल्ले यांची गडबड, वावरू अवघडला अब्दुल. अब्दुल्ला निजकार्ये दक्ष, पण त्यांकडे तयाचे लक्ष. तेणे पिल्ल्यांकडे जाहले दुर्लक्ष, प्रकार विलक्षण घडला तै. अब्दुल्ला तरी करील काय, होणारा पुढे नाही उपाय. पिल्ल्यांनी लांबविला होता जो पाय, चुकून पाय पडला वरी. आधीच पाय होता सुजला, तेथेच अब्दुलचा पाय पडला. मग पिल्ल्यांनी जो ठणाणा केला, अति कळवळला जीवतै. मारिली एकदाची किंकाळी, मस्तकी जाऊनी भिनली कळी. विनवीत बाबांस बद्धांजुळी, करुणा समेळी ते परिसा. नारू फुटून वाहू लागती, पिल्ले अत्यंत अस्वस्थ चित्ती. एकीकडे आक्रोश करीती, गाऊ अनुसरती दुसरीकडे. करम कर मेरे हाल पर तू करीम, तेरा नाम रहमान है और रहीम. तू ही दोनों आलम का सुल्तान है, जहाँ में नुमाया तेरी शान है. फना होने वाला है सब कारोबार, रहे नूर तेरा सदा आशिकार. तू आशिक का सदा मददगार है. राहून राहून उठतसे कळ, जीव कळवळला पडले विकळ. साईबाबांचा हा खेळ, झाली अटकळ सर्वांची. बाबा वदती पहा भाऊ, लागला बरे आता गाऊ. पिल्ले तयास पुसती तो काऊ,
अजून खाऊ येणार का. तेव्हा बाबा वदती तू जाई, स्वस्थ वाड्यात पडून राही. आता काऊ फिरून नाही, येणार पाही टोचावया. तोच नाही का येऊन गेला, तोच तो ज्याने पाय दिधला. तोच तो काऊ टोचून पळाला, नारू तळाला घातला. कैचा काऊ आणि कावळा, होणार वृत्तांत समक्ष घडविला. काक अब्दुल्ला रूपे प्रकटला, केले बोला अनवर्थ. बोल नव्हे तो ब्रह्मलेख, कर्मावरी ही मारील मेख. अल्पावकाशेच भाऊस देख, लागले सुख वाटावया. उदी लेपन उदी सेवन, हेच औषध हेच अनुपान. जाहले समूळ रोग निरसन, उगवला जो दिन दहावा. निघाले सजीव सप्तजंतू, जखमा माजील बारीक तंतू. वेदना दुर्धर जाहल्या शांतू, दुःखासी अंतू जाहला. जाणून ऐशिया चमत्कारा, पिल्ले साश्चर्य जाहले अंतरा. नेत्र स्त्रवले प्रेमधारा, पाहोनी उदारा चरितते. बाबांची या चरण संपुटी, पिल्ले तेथेच घालिती मिठी. बाष्पावरोध जाहला कंठी, फुटेन ओष्ठी की वाचा. सांगून आणिक एक अनुभव, करू हा संपूर्ण उदी प्रभाव. जयामनी जैसा भाव, हाच गौरव ग्रंथाचा. एकदा माधवराव ज्येष्ठ, बापाजी तयांचा बंधू कनिष्ठ. कैसे तयांवरी येता अरिष्ट, उदीने अभीष्ट पावले. ऐसा या उदीचा प्रभाव, किती वानावा म्या नवलाव. ग्रंथीज्वरादी रोग सर्व, औषध अपूर्व नाही दुजे. असता साऊळ विहिरीवर, कुटुंबासी आला ज्वर. ग्रंथी उद्भवल्या जांघेवर, मनी घाबरला बापाजी. पाहून कुटुंब अति हैराण, तैसाच रात्रीचा समय भयाण. जाहला बापाजी भ्रांत मन, गळाले अवसान तयाचे. धाव ठोकिली रातोरात, सकंप भयभीत शिर्डीस येत. जाहला कथिता समस्त वृत्त, निज बंधू प्रत ते धवा. म्हणती आल्या दोन गाठी, ज्वर संतप्त झाली से कष्टी. चला पहा की आपुल्या दिठी, दिसेन गोठी मज बरवी. बापाजी बोलता केविलवाणी, माधवरावजी दचकले मनी. गेले पळोनी तोंडचे पाणी, मन ठिकाणी पडेना. माधवराव मोठे विवेकी, ग्रंथी म्हणता भरली धडकी. ग्रंथीज्वराची तडका फडकी, आहेच ठाऊकी अवघिया. प्रसंग बरवावा बिकट, कार्य असो इष्टानिष्ट. आधी साईंस पुसावी वाट, परिपाठ हा धोपट शिर्डीत. मग ते जैसे जैसे कथिती, आचरावे तैसे स्थिती. तेच भक्त संकट निवारिती, वर्णावे किती अनुभव. असो या नित्यपाठानुसार, माधवराव ही करीती विचार. आधी बाबांस केले हे सादर, साष्टांग नमस्कार पूर्वक. म्हणती जय जय साईनाथा, दया करावी आम्हा अनाथा. हे संकट काय ओढवले आता, नसती चिंता उद्भवली. तुझ वाचून कवणा आना, आम्ही जाऊ कराया याचना. दूर करी त्या पोरीच्या यातना, आशीर्वचना देईगा. करी एवढे संकट हरण, आम्हा कैवारी कोण तुझ विण. करी या दुर्धर ज्वराचे शमन, ब्रीद संरक्षण करीगा. पुसती अनुज्ञा जावयास, बाबा वदती तम तयास. नको जाऊ अपरात्रीस, उदी देत येस पाठवुनी. कशाच्या ग्रंथी कशाचा ताप, आपुला अल्ला मालिक बाप. बरे होईल आपोआप, होईल सुखरूप निर्भोर. मात्र तू सकाळी सूर्योदयी, साऊळ विहिरीस जाऊन येई. आताच नको जाण्याची घाई, स्वस्थ राही तू येथे. उदयी कही जाऊन यावे, न लगे निरर्थक कुचंबावे. उदी लाविता सेविता भावे, किमर्थ भ्यावे आपण. परिसता हे बापाजी भ्याला, तयाचा मोठा हिरमोड झाला. माधवराव जाणती औषधी पाला, परीन समयाला उपयोग. एक साई कृपे विण, औषधीस नाही गुण. हे एक वर्म ही एक खूण,
माधवराव पूर्ण जाणती. आज्ञा बाबांची वंदून उदी दिधले पाठवून, राहिले माधवराव स्वस्थ मन, परतला उद्विग्न बापाजी. पाण्यात उदी कालवून, पोटात पाजिली अंगा लावून, घाम सुटला डवडवून, निद्रा लागून राहिली. सूर्योदय जाहल्यावरी, कुटुंबास वाटली हुशारी, नाही ज्वर ना गाठी विषारी, बापाजी करी आश्चर्य. इकडे माधवराव जे उठले, शौच मुखमार्जन आटपले, साऊळ विहिरीस जावया निघाले, दर्शना आले मशिदी. घेतले बाबांचे दर्शन, घातले पायी लोटांगण, उदी समवेत आशीर्वचन, मिळताच तेथून निघाले. मशिदीची पायरी उतरता, बाबा तयांस ऐकले आज्ञापिता. श्यामा उठा उठी ये मागुता, विलंब लागता कामा नये. असेल की भावजई विव्हळ, कैसी साहिल दो ग्रंथींची जळजळ, पडली असेल करीत तळमळ, वाटेने हळहळ धीरास. करीती बाबा काही इशारा, काय सत्वर म्हणती माघारा, तेणे श्यामा होय घाबरा, चाले झरझरा मार्गाने. घाई घाई साऊळ विहीर, गाठेपर्यंत नव्हता धीर, पाऊल ठेविता उंबरठ्यावर, चमत्कारले अंतरी. जियेस गतरात्री ग्रंथीज्वर, चहा ठेविता पाही चुलीवर, माधवराव विस्मितांतर, जाहले स्थित्यंतर पाहुनी. तव ते बापाजीस पुसत, ही तो नित्य व्यवसायरत. बापाजी म्हणे ही सर्व करामत, उदीची निश्चित बाबांच्या. म्हणे मी येताच उदी पाजिली, चोळून चोळून सर्वांगा चर्चिली, तात्काळ घर्मांकित तनू झाली, निद्रा लागली स्वस्थपणे. पुढे जव सूर्योदय होत, उठून बैसली खडखडीत, ग्रंथी विराल्या ज्वरासहित, हे सर्व चरित्र साईंचे. श्यामा पाहुनी ऐसी स्थिती, तात्काळ आठवली साईंची उक्ती. उठा उठी येई तू मागुती, साश्चर्य चित्ती जाहला. जाण्याआधीच कार्य संपले, चहा घेऊन माधवराव परतले. मशिदीत जाऊन पहिले, चरण वंदिले बाबांचे. म्हणती देवा काय हा खेळ, तूच उडविसी मनाची खळबळ. बसल्या जागी उठविशी वावटळ, मागुती निश्चळ तूची करीसी. बाबा तयास प्रत्युत्तर देती, पहा कर्माची गहन गती. मी करी ना करवी काहीही निश्चिती, कर्तृत्व मारिती मज माथा. कर्मे जी जी अदृष्टे घडत, मी तो तेथील साक्षीभूत. करता करविता तो एक अनंत, कृपावंतही तो एक. मी ना देव ना ईश्वर, मी ना अन्नल हक्क ना परमेश्वर. यादे हक्क मी यादगार, बंदा मी लाचार अल्लाचा. सांडून या अहंकार, मानूनी तयाचे आभार. तयावरी जो घालील भार, बेडा तो पार होईल. असाच एका इराणियाचा अनुभव ऐका महत्वाचा. तयाच्या तान्ह्या मुलीची वाचा, बसतसे तासा तासास. तासागणिक आकडी येई, पडे धनुकली होऊनी ठाई. अत्यवस्थ बेशुद्ध होई, उपाय काही चालेना. पुढे तयाचा एक मित्र, वर्णी तयास उदीचे चरित्र. म्हणे ऐसे रामबाण विचित्र, औषध अन्यत्र असेना. जावे अविलंबे पारल्यास, उदी मागावी दीक्षितास. असे तयांचे संग्रहास, अति उल्हासता देतील. ती उदी मग रोज थोडी, साई स्मरण श्रद्धा आवडी. पाजिता ही जाईल आकडी, सौख्य परवडी लाधाल. ऐसे ऐकून मग तो पारशी, उदी मागून दीक्षितांपाशी. मुलीस पाजिता नित्य नेमेसी, आरोग्य तिजसी लाधले. तासा तासांजी होतसे घाबरी, तात्काळ उदीने जाहली बरी. जाऊ लागले मध्यंतरी, लहरी लहरीत 7 तास. तासा तासाने येणारी लहर, पडता 7 तासांचे अंतर. काही काळ क्रमिलियानंतर, परिहार समग्र जाहला. हरद्यानजीक एका गावात, राहतसे एक वृद्ध गृहस्थ.
मूतखड्याच्या व्याधीने ग्रस्त जाहला त्रस्त अतिशय. हा रोग शस्त्रक्रिये वीण अन्यथा नाही याचे निवारण. म्हणून शस्त्रक्रिया प्रवीण पहा तरी कोण जनवदती. रोगी परमचिंतातुर कर्तव्यार्थी न सुचे विचार. मरणोन्मुख कृश शरीर दुःख अनिवार सोसेना. शस्त्रप्रयोगा लागे धैर्य रोगिया अंतरी नाही स्थैर्य. सुदैवे तयाचे नष्टचर्य संपले आश्चर्य ते परिसा. येरीकडे हा ऐसा प्रकार तोच त्या ग्रामीचे इनामदार. साईबाबांचे भक्त थोर आले गावावर समजले. तयांपाशी बाबांची विभूती नित्य राही हे सर्व जाणती. रोगार्ताचे आपतेष्ट येती उदी प्रार्थिती तया ते. इनामदारांनी उदी दिधली मुलाने बापास पाण्यात पाजिली. 5ही मिनिटे नसतील लोटली तोचकी वर्तली नवलपरी. उदी